नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। कोणतीही परीक्षा न देता डायरेक्ट सरकारी नोकरी मिळवण्याची खूप मोठी सुवर्ण संधी तुमच्याकडे असणार आहे जर तुम्ही 10वी पास असाल तर। सर्व मुले आणि मुलांसाठी जीडीएसच्या 20,000 पेक्षा जास्त जागा आलेल्या आहे। आता या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, नेमकं सिलेक्शन कशाच्या आधारावरती होणार आहे, एज लिमिट काय असणार, ही संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमची 10वी झालेली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आता बघा, जीडीएस ग्रामीण डाक सेवक असं हे पद आहे आणि या पदासाठी जागा आलेल्या आहे। दरवर्षी भरती येत असते। 20 ते 22-25 हजाराच्या आसपास जागा या भरतीमध्ये असतात। ऑल इंडिया भरती असते। या भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा द्यायची गरज नसते, कोणतंही फिजिकल द्यायचं गरज नसते, कोणतीही मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू सुद्धा द्यायची गरज नसते। मग नेमकं सिलेक्शन कशा पद्धतीनं आणि कशाच्या आधारावर होतं ते पण आपण जाणून घेणार आहे। आता बघा, जागा किती असणार आहे तर 20,000च्या आसपास जागा असतील किंवा याच्यापेक्षा 100% जास्तच असणार आहे। दरवर्षी 20,000 पेक्षा जास्त जागा निघत असतात। ठीक आहे, ऑनलाईन फॉर्म 31 ऑगस्ट 2026 पासून भरायला सुरुवात होणार आहे। शेवटची तारीख ही 19 सप्टेंबर असणार आहे। या अगोदर तुम्हाला या भरतीचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि या भरतीमध्ये पात्रता सर्वांसाठी फक्त 10वी पास असणार आहे। जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। ज्यांना 10वी मध्ये खूप चांगल्या पद्धतीने टक्के पडलेले ना, त्यांचं सिलेक्शन तर यामध्ये फिक्स होणार आहे। घरी राहून ड्युटी असते, कामाचं स्वरूप सुद्धा खूप सोपं असतं। ज्यांना पुढे वेगवेगळ्या भरत्यांसाठी वेगवेगळ्या पोस्टसाठी अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी तर ही खूपच मोठी अपॉर्च्युनिटी असं आपण म्हणू शकतो। म्हणून तुमचं शैक्षणिक जी काही पात्रता लागणार आहे ती फक्त 10वी पास असणार आहे। सर्व मुलांना फॉर्म भरता येणार, सर्व मुलींना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे आणि मुलींसाठी तर ही एकदम बेस्ट नोकरी असं आपण म्हणू शकतो। वय किती लागणार आहे तर जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 40 वर्ष, म्हणजे 18 ते 40 दरम्यान तुमचं वय असेल तुम्ही फॉर्म भरू शकतात। ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाची सूट मिळणार आहे, म्हणजे 18 ते 43 पर्यंत ते फॉर्म भरू शकतात। आणि आपल्या एससी एसटीच्या मित्रांना 18 ते 45 वर्षापर्यंत या जीडीएसच्या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया तर प्रोसिजर काय असते याची। सर्वात अगोदर तुमचे फॉर्म भरून घेतल्या जात असते, त्याच्यानंतर तुमची डायरेक्ट त्या ठिकाणी रिझल्ट लागत असतो। आता रिझल्ट कसा, तुम्हाला परीक्षा द्यायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही, फिजिकल द्यायचं गरज नाही, पण तुमचे जे काही 10वीचे पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजच्या आधारावरती तुमचं सिलेक्शन होत असतं। सिलेक्शन कसं होत असतं तर 10वीला तुम्हाला जे पर्सेंटेज पडलेले असतात त्या पर्सेंटेजच्या आधारावरती सिलेक्शन होत असतं। मग ज्यांना जास्तीत जास्त पर्सेंटेज पडलेले त्यांचं इथं सिलेक्शन होणं खूप फिक्स आहे। म्हणजे जवळपास 90 पेक्षा जास्त जर तुम्हाला पर्सेंटेज असतील तर सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त आहे। त्यातल्या त्यात तुम्ही मुली असतील तर तुमचं सिलेक्शन 100% होण्याचे चान्सेस असतात। ठीक आहे, फक्त तुम्हाला चांगले टक्के 10वी मध्ये पाहिजे। तुम्हाला 10वी मध्ये किती टक्के पडलेले ते तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे, जेणेकरून आपल्याला तुमचं सिलेक्शनचे चान्सेस किती आहे, किती टक्क्यावरती कट ऑफ लागत असतो। मागच्या 2-3 वर्षामध्ये जनरल कॅटेगरी असेल, ओबीसी असेल, एससी एसटी असेल, वेगवेगळ्या पद्धतीने कट ऑफ लागत असतो कॅटेगरीनुसार। मग किती तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शनसाठी टक्केवारी लागणार आहे त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवून घेऊ। त्यामुळे सगळ्यांनी तुमचे 10वीचे टक्के कमेंट करायचे। ठीक आहे, 10वीच्या पर्सेंटेज वरती सिलेक्शन होत असतं फक्त। त्यानंतर बघा, 2 पोस्ट असतात। ती एक असती बीपीएम ची पोस्ट। या पोस्टसाठी जो काही पगार असतो तो 12 ते 30 हजाराच्या दरम्यान असतो। सुरुवातीला आता 13-14 हजार असा पगार 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर हा जो काही पगार आहे हा पगार तुमचा 35 ते 40 हजारापर्यंत 100% जाणार, जास्तही जाऊ शकतो। म्हणून ही नोकरी असं नाही की पगार खूप कमी आहे म्हणून, कारण सुरुवातीला तुम्हाला 14-15 हजार रुपये पगार मिळणार आहे जर बीपीएम पोस्ट साठी जर झालं तर, आणि एबीपीएम पोस्ट साठी झालं तर सुरुवातीला 10 ते 12 हजार असा पगार तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, आणि हा पगार वाढून शेवटपर्यंत तुमचा 30 पर्यंत जातो। हा पगार तुमचा 35-40 पर्यंत जाणार आहे। 8व्या वेतन आयोगानुसार मी तुम्हाला सांगतोय खूप जास्त पेमेंट मध्ये वाढ होणार आहे। पण यामध्ये प्लस पॉइंट काय माहिती का, तर तुमचे जे काही 7 दिवस असतात, 7 दिवसाची जी ड्युटी असते तिथं ना जास्त काम असतं। ठीक आहे, तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत असतो खूप जास्त। बरेच असे मुलं आहे की त्यांनी ही पोस्ट जॉईन केलेली आहे, त्यांना महिन्याला 12-15 हजार रुपये येतात। शैक्षणिक खर्च भागतो, खाण्या राहण्याचा खर्च त्यांचा भागत असतो आणि अभ्यास सुद्धा होत असतो। त्यात शनिवार रविवार सुट्टी आहे असं आपण म्हणू शकतो। शनिवार रविवार एक्स्ट्रा अभ्यास होणार आहे आणि तुम्हाला 2-4 तास काम असतं, आणि ते बी कसं, त्यातल्या त्यात ऑफिसच्या ऑफिसमध्ये काम असतात। या पोस्टसाठी थोडंसं बाहेर जावं लागलं तर जाऊ लागू शकतं,
पण तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासाला वेळ मिळतो. ठीक आहे, म्हणून ज्यांना पुढे अभ्यास करायचा असेल आणि कुठंतरी शैक्षणिक खर्च भागावा, राहण्या खाण्याचा खर्च भागावा, म्हणून ही पोस्ट तुम्ही नक्की विचार करू शकतात, फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीनं बीपीएम आणि एबीपीएम अशा 2 पोस्ट असतात. पगार सुद्धा चांगला असतो, अजून वाढ होण्याची खूप जास्त शक्यता आहे. 10वी पास असाल तुम्ही तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय तर 31 ऑगस्ट पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. शेवटची तारीख ही 19 सप्टेंबर असणार आहे, म्हणून 19 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 10वी मध्ये ज्यांचे 85 ते 90च्या पुढे टक्के असतील त्यांनी 100% त्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे. तुम्हाला 10वी मध्ये किती टक्के पडलेले ते कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला कट ऑफ वरती एक व्हिडिओ बनवता येईल की मागच्या 3-4 वर्षामध्ये जीडीएस पोस्टसाठी जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, एससी एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल तर किती वरती कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, त्यावरती आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवू. म्हणून तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला 10वीला किती पर्सेंट मिळाले तर ते नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला अशीच काही माहिती पाहिजे असेल, अभ्यास करायचा असेल, फ्री लेक्चर्स पाहिजे असेल तर आपलं डिफेन्स फॅक्टरी हे जे काही चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा. इतर भरत्यांची तयारी करायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचं जे काही ऍप आहे त्या ऍपमध्ये तुम्हाला रोजच्या चालू घडामोडी फ्रीमध्ये मिळत असतात, टेस्ट सुद्धा फ्रीमध्ये मिळत असतात. त्याचबरोबर झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे किंवा जे काही स्टडी मटेरियल आहे, नोट्स आहे, गणित बुद्धिमत्ता, जीके मराठी, या सर्व नोट्स तुम्हाला आपण फ्रीमध्ये देत असतो. म्हणून महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून ठेवा, कारण तुम्हाला फ्रीमध्ये एवढं सगळं स्टडी मटेरियल मिळणार आहे. त्याचा तुम्हाला वेगवेगळ्या भरत्यांमध्ये फायदा होणार आहे. अजून तुम्हाला काही अडचण असली, डाऊट असला तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी काय करा, कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.